शिकणार आहोत these, this, those, that यांचा वापर कशा प्रकारे केला जातो। जर तुम्ही यांचा वापर करणं शिकलात तर तुम्हाला कोणतंही इंग्लिश कठीण जाऊच शकत नाही। तर यांचा वापर करणं तुम्हाला सर्वात पहिले शिकावा लागेल, नंतर बाकीच्यांचा शिकावा लागेल। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आता सर्वात पहिला काय आहे आपला, तर तो आहे these। तर आता these चा वापर कशा प्रकारे होतो हे आपण आता बघूया। तर these जो आहे तो असतो सिंग्युलर करता, याचा वापर केला जातो हा, ही, हे याच्या करता। तर बघा फ्रेंड्स, आता हा, ही, हे या तिघांपैकी जर एकही आला तर यांचा वापर केला जात असतो। तर बघा मित्रांनो, आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं, हे पेन आहे, हे पेन आहे। तर आता this चा वापर कुठे करायचा आहे आपल्याला, हा, ही, हे यांच्या करता। तर आता या तिघांपैकी एकाचा वापर होतो। तर आता तिघांपैकी जर एकही आला असला तर आपल्याला काय वापरावा लागतो, these। तर आता या तिघांपैकी काय आलाय, तर हा आलाय, हे बघा, आता हे आलाय। तर आता हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणू, this, म्हणून आपण इथे घेतला this। आता 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 बघा, am, is, are, हे जे am, is, are या तिघांचा अर्थ काय होतो, काय होतो, तर या तिघांचा अर्थ होतो आहे। आहे करता am वापरला जातो, नाहीतर is वापरला जातो, नाहीतर are वापरला जातो। am चा वापर सगळ्यात कमी होतो। तर am चा वापर फक्त जेव्हा आपण स्वतः विषयी बोलतो तेव्हाच am चा वापर होतो। आणि बघा, समजा मी जर स्वतः बद्दल बोलतोय, I चा वापर करतोय, तर I येईल आणि त्याच्या पुढे am लावेल, मी आहे, I am। बघा आता, तर याच्यात काय लावायचंय, this जर येतो तर आहे करता बघा दुसरा सोडावा लागतो। हा पहिला घेतला, शेवटचा घ्यायचा, पेन सोडून दिला आणि शेवटचा घेतला। नंतर आहेतला इंग्लिश मधून काय म्हणायचंय, am म्हणायचंय का is म्हणायचंय का are म्हणायचंय। आपण तिथे स्वतः विषयी नाही बोलत आहे, तर दुसऱ्या विषयी बोलतोय। तर म्हणून आपल्याला काय करावं लागेल, is घ्यावा लागेल, is। आणि are का नाही घ्यावा लागणार हे तुम्हाला आता नाही कळणार, तर मी सांगेल तुम्हाला, this is। आता पुढे तुम्हाला समजणारच नाही, तर त्याच्या करता आपल्याला शिकावं लागेल सिंग्युलर आणि प्लुरल। तर सिंग्युलर म्हणजे एक वचन, ज्या गोष्टीत एकच गोष्ट असते। समजा मुलगा, तर मुलगा म्हणलं म्हणजे ते किती मुलं राहतील, तर एक मुलगा राहणार। पण समजा प्लुरल म्हणजे अनेक वचन, समजा मी मुलगा म्हणायच्या ऐवजी मुले म्हणलं तर ते एक सोडून जास्त मुले असणार, म्हणून ते प्लुरल मध्ये येतील। तर आता सिंग्युलर, सिंग्युलरला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, तर म्हणजे समजा आपण सिंग्युलर मध्ये एक्झाम्पल घेतलं, बॉय। बॉय म्हणजे काय, मुलगा। बघा आता हे काही तुमच्या मनावर नसतं काय घ्यायचंय, तर आता समजा तुम्हाला जर एक्झाम वगैरे मध्ये जर हे सोडवायला दिलेले तर तुम्हाला हे एक दिलेलंच राहील आणि बस तुम्हाला हे प्लुरल मध्ये बनवायचं राहील। बघा, तर आता नंतर बॉय, तर आता इथे फक्त आपण असं बॉय घेतलं, तर आता याला काय करायचंय, एक सोडून जास्त करायचे। बॉय म्हणजे किती मुलगा आहे, एकच मुलगा आहे तो, जर ते बॉयज बॉय म्हणताय। तर आता प्लुरल मध्ये आपल्याला त्याला काय करायचंय, तर अनेक वचन बनवायचे, एक सोडून जास्त बनवायचे।
म्हणून आपल्याला तिथे फक्त यसचा वापर करावा लागेल. म्हणजे काय झालं, बॉईज झालं, म्हणजेच फक्त यसचा वापर झाला. जास्त करून तर यसचाच वापर होईल प्रत्येकामध्ये. पण जर समजा असं असलं ग्लास, तर आता एक ग्लास तर आहे, पण आता प्लुरल मध्ये आपण असं ग्लास लिहिलं आणि त्याच्या पुढे जर अजून एक यस लावला तर ते प्लुरल बनेल का? नाही बनणार. तर प्लुरल सारखं त्याच्यात काहीच नाही वाटणार. तर आता पहिलेच जर यस आलेला आहे, समजा इथे काय आहे, हा यस आहे, हा यस आपण इथे उचलून इथे ठेवला. बघा आता यस आहे की नाही, तर पहिलेच जर यस आलेला आहे तर त्याच्या पुढे आपल्याला ई आणि यस यांचा वापर करावा लागेल. बघा म्हणून आपण यसच्या पुढे काय केलं, एक ई लावला आणि नंतर यस लावला, म्हणजे काय झालं, ग्लासेस. ग्लासेस म्हणलं म्हणजेच ते 2 असतील किंवा 3 असतील किंवा 10 असतील, एक सोडून कितीही असतील. तर आता सिंग्युलर प्लुरल काय असतं एवढं समजलं. तर बघा फ्रेंड्स, आता हे पुसून घेऊ आपण. बघा तर आता सिंग्युलर प्लुरल हे तर आपल्याला कळलं. समजा मी आता म्हणलं एक मुलगा, तर एकला तुम्ही काय म्हणता इंग्लिश मधून, वन म्हणता, ONE, वन. पण आता जर पुढे मुलगा, पेन, मुलगी असं जर आलेलं आहे तर वन नी म्हणावं लागणार. आता बरेच जण काय म्हणतील याचा इंग्लिश अर्थ, एकाला इंग्लिश मधून वन म्हणतील आणि मुलगाला बॉय म्हणतील, वन बॉय. तर असं नाही चालणार. तर मग पुढे जर मुलगा असं जर वाक्य दिलेलं आहे तर आपल्याला एक याला वन ने म्हणावं लागणार, तर अ म्हणावं लागेल, अ. नंतर मुलगा याला इंग्लिश मधून आपण काय म्हणू फ्रेंड्स, तर बॉय, अ बॉय. तर अ बॉयचा अर्थ काय झाला इथे, काय झाला, एक मुलगा. म्हणजे अ चा अर्थ काय होतो फ्रेंड्स, एक. म्हणून आपण अ चा वापर करतो कोणती गोष्ट एक दाखवाय करता, आणि एन चा सुद्धा आपण वापर करतोच. बघा तर आता दिस इज, तर आता हे पेन आहे, इथे तो एक पेन आहे का 2 पेन आहे असं तर दिलेलं नाही, पण मग तरी तो पेन आहे. तिथे जर ते 3-4 पेन असते तर आपण काय केलं असतं, तिथे पेन्स असं म्हणलं असतं. पण तो एकच पेन आहे म्हणून पेन, आणि तो एकच आहे, एकाला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, तर अ. तर हे काय होईल म्हणजे अ पेन. दिस इज पहिला घेतला शेवटचा घेतला, हेला इंग्लिश मधून म्हणलं दिस, पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दिस लागला की आहेतला इंग्लिश मधून इज म्हणावं लागतं. नंतर आता पेन किती आहे, एक आहे, एकाला इंग्लिश मधून अ, नंतर पेन, पेनाला इंग्लिश मधून पेनच म्हणतात. तर बघा आता हा सेंटेन्स समजला सगळ्यांना, कसा तयार झाला हे पण समजलं कालचं. तर आता आपण पुढे जाऊया मित्रांनो. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती पुढचा सेंटेन्स घेण्याच्या आधी. तुम्ही आपल्या चॅनलवर नवे आलेले असाल किंवा माझे सबस्क्रायबर सुद्धा असाल, तर तुम्ही नवे जरी असले तरी तुमच्याकरता एक रिक्वेस्ट आहे, आणि सगळ्यांकरताच एक रिक्वेस्ट आहे, माझे सबस्क्रायबर असले, ऑडियन्स असले, सगळ्यांनाच. तर तुम्हाला जर माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. पण जर तुम्हाला डिस्क्रिप्शन पाहता येत नसेल तर मी सांगतो. बघा फ्रेंड्स, आता तुम्हाला काय करायचंय, ही जी स्क्रीन येते इकडे तिच्याकडे लक्ष द्या. आता तुम्हाला जे इकडे मोर नाव दिसतंय, या मोर नावावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. आता हे जे मोर नाव आलं होतं त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं. नंतर आता इथे काय लिहिलेलं आहे, व्हॉट्सअप ग्रुप लिंक. तर आता ही जी लिंक येते खाली व्हॉट्सअप ग्रुप लिंक, त्याच्या जवळ एक ब्ल्यू कलरची लिंक येते, त्याच्यावर तुम्हाला काय करायचंय, क्लिक करायचंय. तुम्ही जेव्हा तिथे क्लिक कराल तेव्हा थोडाफार 1-2 मिनिटं लागेल आणि तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये येऊन जाल. इथे सगळेच मुलं आहेत, हिंदीत सुद्धा कमेंट करत असतात, व्हॉट्सअप वर काही हिंदीत सुद्धा चॅट करत असतात. तुम्ही मराठीत करा,
जर तुम्हाला हिंदी येत असेल तर हिंदीत सुद्धा करा. तर बघा फ्रेंड्स, दोघही भाषेतली मुलं व्हॉट्सअपवर आहेत आपल्या. तर बघा, हे पेन आहे, दिस इज अ पेन. एवढं तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण पुढचं, हे घर आहे, हे घर आहे. तर हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? दिस. आहेत नाही होतं, इथे आहे होतं. का? कारण की ते सिंग्युलर आहे. आता पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दिस जर लागला तर आहेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? इज. दिस इज असं पाठ करून घ्या तुम्ही. पहिला घेतला, शेवटचा घेतला. नंतर हाऊस. हाऊस तर लिहायचंय, पण त्याच्या आधी काय द्यायचं आहे? अ. कारण की ते एक घर, म्हणून आपण इथे दिला अ, नंतर घर. याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? हाऊस. तर एवढं तुम्हाला समजलं फ्रेंड्स. आता तर आपण अजून पुढचं वाक्य घेऊया. हे झाड आहे. तर हेला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो? दिस. म्हणून आपण इथे घेतला दिस. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दिस लागला म्हणजे आयला आपण इंग्लिश मधून काय म्हणलं? तर इज. म्हणून मी इथे घेतला इज. दिस इज. पहिला घेतला, शेवटचा घेतला. आता इथे काय करायचं? एक अ लावायचा, नंतर झाड. याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं? तर ट्री. दिस इज अ ट्री. तर एवढं तुमचं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर आता आपण पुढे जाऊन बघूया. दुसरा काय? तर आपला दीज. तर आता हा जो दीज तो कशा प्रकारे वापरला जातो हे आपण आता बघूया. दीज. तर आता दीज जो वापरला जातो, तर हा जो दीज आहे फ्रेंड्स, त्याचा वापर कशा करता होतो? या आहेत किंवा ही आहे, या आहेत किंवा हे आहे, याच्या करता होतो दीजचा वापर. तर बघा आता कशा प्रकारे. आता दीज जो आहे तो काय? एक प्ल्युरल. काय तो? प्ल्युरल. म्हणून हा जो प्ल्युरल अनेक वचन येतो. आपण शिकलो ना एक वचन अनेक वचन. तर आपण दीजच्या पुढे जसा इजचा वापर करत होतो तसा याच्या समोर आरचा वापर करायचा आहे. तर बघा, याच्यावरून एक्झाम्पल बघू ना आपण, तेव्हा समजेल तुम्हाला. ही घरे आहेत. जर ते एकच घर असतं तर आपण त्याला नुसतं घर म्हणलं असतं, पण ते एक सोडून जास्त घर आहे म्हणून आपण तिथे घरे घेतलं. तर एवढं कळलं. तर हिला इंग्लिश मधून काय म्हणतात? दीज. म्हणून आपण इथे घेतला दीज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दीज जर लागला तर आहेतला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो? तर आर. का म्हणलं? तर बघा, जे आपले सिंग्युलर प्लुरल होते, एम, इज, आर, हे काही सिंग्युलर प्लुरल नाहीये. हे यांचा अर्थ आहे होतो. तर आता आपण इथे आर का यूज केला? सर्वात पहिले जो दीज आहे त्याच्या समोर आपण यूज करतो इज, कारण की तो एक वचन सिंग्युलर. पण इथे घरच्या ऐवजी घरे आलंय म्हणून हे काय? प्लुरल. म्हणून दीज जो आहे त्याच्या समोर आरचा वापर होईल. एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर बघा, म्हणून आपण दीजच्या पुढे आहेत करता घेतला आर. आता याच्यात अ नाही लावायचा का? नाही लावायचा फ्रेंड्स. अ आपण तिथेच लावतो जिथे काय असतं? सिंग्युलर वाक्य असतं. तर ते सिंग्युलर आहे, ते गोष्ट एक आहे असं
दाखवण्यासाठी आपण तिथे अचा वापर करतो, पण आता इथे अचा वापर नाही करायचा आहे. तर आता इथे काय लिहायचंय, देज आर. आता फक्त घरे राहिलंय, तर घरला इंग्लिश मधून म्हणलं हाऊस, आणि इतर पहिलेच चालेल आहे म्हणून आपण इथे केला यसचा वापर, हाऊसेस. म्हणजे काय झालं, प्लुरल. देज आर हाऊसेस. तर 3-4 हाऊस आहे असं दाखवण्यासाठी अचा वापर नाही होत, तर ते जर घर असतं तरच अचा वापर झाला असता. तर डेज मध्ये अचा वापर होतच नाही. तर समजा मी म्हणलं आता ही झाडे आहेत, ही झाडे आहेत. हिला आपण इंग्लिश मधून म्हणलं डीज, म्हणून आपण इथे घेतला डीज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. डीज जर लागला तर आहेतला आपण इंग्लिश मधून काय म्हणतो, आर, म्हणून आपण इथे घेतला आर. आता झाडे, झाडेंना इंग्लिश मधून आपण म्हणलं ट्री. प्लुरल आहे म्हणून इथे लावला यस. डेज आर ट्रीज. एवढं कळलं. तर बघा आता आपण पुढे जाऊया. या इमारती आहेत. आता हा, ही, हे याच्या करता सुद्धा देजचा वापर होतो, पण त्यासोबत या आहे याच्या करता सुद्धा देजचा वापर होतो. याला इंग्लिश मधून काय म्हणलं मग, देज, म्हणून आपण इथे घेतला देज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. देज जर लागला तर आहेतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर. देज आर. पहिला घेतला, शेवटचा घेतला. इमारती, इमारत याला इंग्लिश मधून काय म्हणतात, बिल्डिंग्स. ती एक इमारत नाही म्हणून प्लुरल करून दिलं ते. तर आता हा दुसरा डेज सुद्धा क्लिअर झाला. तर आपण दोज दॅट हे आता बघूया. तर आता काय सुरू आहे फ्रेंड्स, आपला दोज. तर याला आपण आता बघूया. दोज कशासाठी वापरला जातो, दिस, दिस, दोज, दॅट. तर आता दोज कशा करता वापरला जातो फ्रेंड्स, ते, त्या, ती, आहेत याच्या करता. ते, त्या, ती, आहेत याच्या करता. तर म्हणजे दोज सिंग्युलर राहील का प्लुरल राहील, तर सिंग्युलर राहणार आहे दोज, एक वचन राहणार आहे ना आपला दोज. तर बघा मी जे तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपचं सांगितलं ते नक्कीच जॉईन करा. तुम्ही जर नवे असाल, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेलही केलं तरी तुम्हाला त्या ग्रुपचं नक्कीच काम पडेल. सबस्क्राईब करायचंय की नाही करायचंय ती तुमची इच्छा आहे. बघा तर आता दोज, ते, त्या, ती. बघा फ्रेंड्स आता पुढे जाऊयात. ती झाडे आहेत. तिला आपण इंग्लिश मधून म्हणतो दोज, म्हणून आपण इथे घेतला दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा. दोज जर लागला तर आयला काय म्हणतात, आर, म्हणून आपण इथे घेतला आर. दोज आर. नंतर झाडे, झाडेला इंग्लिश मधून आपण म्हणलं ट्रीज. हे सुद्धा सिंग्युलर आहे ना, झाड नाही म्हणलंय तिथे, तर झाडे म्हणलंय. देज आर ट्रीज. बघा फ्रेंड्स आता एक सेंटेन्स घेतला आपण, अजून एक बघूया. ती फुले आहेत. तिला इंग्लिश मधून म्हणतात दोज, म्हणून आपण इथे घेतला दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा घ्यायचा.
दोच जर लागला तर आहेतला इंग्लिश मधून आपण म्हणलं आर. नंतर फुले, फुलेला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं तर फ्लावर. दोज आर फ्लावर. तर हे समजलं फ्रेंड्स आता. तर आता आपण पुढे जाऊया. त्या इमारती आहेत त्या ते, या दोघांकरता सुद्धा देज वापरला जातो हे आपल्याला समजलं. त्या इमारती आहेत, त्याला इंग्लिश मधून आपण काय म्हणलं दोज, म्हणून आपण इथे घेतला दोज. पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा. दोज जर लागला तर आहेतला आपण इंग्लिश मधून म्हणलं आर, दोज आर. नंतर इमारती, याला इंग्लिश मधून काय म्हणतात तर बिल्डिंग्स, देज आर बिल्डिंग्स. तर आता दोज काय असतो हे सुद्धा आपलं क्लिअर झालेलं आहे. तर आता आपण दॅट कशा पद्धतीने वापरला जातो याला सुरुवात करूया. तर आता आपला सुरू झालाय फ्रेंड्स दॅट. समजा तुमच्या जर कोणी काही जास्त अंतरावर व्यक्ती असेल, घर असेल, कोणी सुद्धा असेल तर आपण दॅटचा वापर करणार आहे. तर आता दॅट जो वापरला जातो फ्रेंड्स, तर तो कशा करता वापरला जातो, ते घर आहे. याच्या करता दॅट वापरला जातो. तेला इंग्लिश मधून आपण म्हणलं दॅट. पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा. दॅट जर लागला तर आहेला इंग्लिश मधून म्हणलं इज, दॅट इज. नंतर आता सिंग्युलर, ते घर आहे. तर आता घरेने येते तर घर एक आहे असं दाखवाय करता आपण अ चा वापर केला. नंतर घर, याला आपण इंग्लिश मधून म्हणलं हाऊस. तर बघा फ्रेंड्स, हे दोन्ही जे ते काय प्लुरल, आणि दिस आणि दॅट हे काय सिंग्युलर. दॅट इज अ हाऊस, ते झाड आहे. तर तेला इंग्लिश मधून काय म्हणलं दॅट, म्हणून आपण इथे घेतला दॅट. पहिला घेतल्यानंतर शेवटचा यायचा. दॅट जर लागला तर आहेला आपण इंग्लिश मधून म्हणलं इज, दॅट इज. तर आता इथे इज चा वापर होतोय कारण सिंग्युलर. दॅट इज प्लुरल असतं तर आर चा वापर केला असता. दॅट इज सिंग्युलर म्हणून अ झाड, ट्री. तर आता एवढं क्लिअर झालं फ्रेंड्स. तर बघा, तो बाग आहे. तो बेंच आहे म्हणजेच बाग आहे. तर बघा फ्रेंड्स, आता हे जे जो पण याचं सर्वात पहिले कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देईल तो याचा विनर असेल. आणि त्याला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवू की हा विनर होता. तर तुम्हाला सुद्धा जर याचा विनर बनायचं असेल तर सर्वात पहिले तुम्हाला याची कमेंट करायची आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये. आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हायला विसरू नका. इच्छा असेल तुमची तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.